मिरवणूक आली आता इथे. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आता 350 वर्षापूर्वी जरी घेतलं तरी सो हॅलो दोस्तो, वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ. तर आता मी चाललोय नाक्यावर. दादांची मूर्ती बसवतो ना आम्ही नाक्यावर, आता तिथे चाललोय. कुठे चाललोय कुठे पहिले सांग. कुठे चालला? काय काय? साईबाबा का छत्रपती शिवाजी महाराज? हा चाललाय कुठे ते सांग पहिले. पप्पा सोबत चाललाय. पण चाललाय कुठे? हा काय? पप्पा नाही दिल तिथे जायचं असा. जा जा बाय कर पहिले. बाय कर, इथे बाय कर ना, इथे यांना बाय कर ना व्हिडिओला. बोल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं कर, सबस्क्राईब करा. हा जा आता जा धावत जा लवकर. तर मी पोहोचलो आता इथे. पहिले दर्शन घेतो आणि सगळे तयार झाले. हिरो पेटे कुठे लावले? कुठे लावले? महाराजांचं दर्शन घेतलंय. आता जायचंय मिरवणूकला. तर जाऊन आता कुर्ता घालू, कारण की हे सगळ्यांनी कुर्ता घातला. मी कुर्ता नाही घालतो, जाऊन कुर्ता घालतो आणि मग जातो रॅलीला. मी रेडी झालो कुर्ता घालून. आणि जिंद्या पण रेडी झाली. जिंद्या आहे का? हाय. क्या बोला अर्जुन? दुनिया बघ केस आलं इथं. केस आले विद्या भारी का? हा काय काय जिद्या? केस दिसतात भाऊ. करा जरा व्यवस्थित. इकडं बघ. ओके चल चलो. आता फेटा बांधून आलो. सगळ्यांचे फेटे बांधून झालेत. बघा कसे दिसतात सगळे. छत्रपती शिवाजी महाराज की. येणाऱ्या मिरवणुकीला आपण यूज केलाय त्याचं. मिरवणूक आली इथपर्यंत. इथं आले का मग वाटायला चालू करू. मस्त गोपाला का? आम्हाला ते ना पहिले सुरुवात. मिरवणूक आली आता इथे. आता सगळं आवरलंय. आता आम्ही जातो मिरवणुकीला जॉईन करतो. इथे मिरवणूक आहे. पोलिसांचं मजबूत काम येते. ते भाऊने वेशभूषा साकारले. बोल ना.
मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आता 350 वर्षापूर्वी जरी घेतलं तरी आपल्या सर्वांच्या धमन्यातलं रक्त सळसळतं. तर विचार करा मंडळी, 350 वर्षापूर्वी राजांची कीर्ती काय असेल, त्यांच्या नावाचा दरारा आणि धाक काय असेल. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्याला फुटला घाम, याला कोण घाली येसन दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे मोहम्मद अली शहाची बायको आणि अली आदिल शहाची आई. अली आदिल शहाला मांडीवर घेऊन ती तिचा दरबार भरलेला आहे. दरबारात पैजेचा विडा मांडलेला आहे, परंतु दरबारातील एकही सरदार तो विडा उचलण्यासाठी पुढे धजावत नाही. कारण प्रत्येक सरदाराला माहित आहे, मी जर हा विडा उचलला तर मला छत्रपती शिवाजी महाराजांसोबत युद्ध करावं लागेल आणि शिवाजी महाराजांसोबत लढाईला जायचं म्हणजे परत रिटर्न येईल किंवा परत येईल याची गॅरंटीच नाही. म्हणून दरबारातील एकही सरदार हा विडा उचलण्यासाठी पुढे येत नाही. परंतु अचानकच पाठीमागून एक आवाज येतो, मैं राहूंगा शिवाजी को. नवत्याचा अफजल खान नवत्याचा अफजल खान, नवत्याचा अफजल खान, जिथं जात जरूर सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मला हवा सुबानाला कौतिक झालं दरबाराचं. खान निघाला मोठ्या दरबारात. मंडळी, खानाचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालेलं आहे आणि खानाला अली आदिल शहाने त्याच्या निशाणीचा एक हत्ती दिलेला आहे. परंतु ऐन लढाईला निघायच्या वेळेसच खानाचा हत्ती मरण पावतो. तर खानाचा हत्ती मरण पावला नव्हता, तर बहिलजी नायकांनी त्याला मारला होता. कारण खानाच्या संपूर्ण सैन्यामध्ये एकच अफवा पसरली की निशाणीचा हत्ती मेला म्हणजे अपशकुन झालं. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाला प्रतापगडच्या पायथ्याशी बोलावून घेतलेला आहे. या प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची. त्याची नाही जाणीव शक्तीची, करील काय कल्पना युक्तीची रजी जी जी, करील काय कल्पना युक्तीची. खानाच्या भेटीसाठी, कुणासाठी? अफजल खानाच्या भेटीसाठी महाराजांनी शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियानात खान डहुलत डुलत आला, खान डहुलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. आणि मग आपल्या राजाला पाहून त्यो खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोखून नजर गैरी जिरा जिरा रजी जी जी, जिरा जिरा रजी जी जी. आणि मग खानानं राजाला आलिंगन दिलंय आणि दगा केला. खान दाभिमान मान्याला, खान दाभिमान मान्याला, खान दाभिमान मान्याला. कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला. खरखर आवाज झाला, चिलखत होत अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान यडबडला. इतक्यात महाराजांना पोटामंदी बिचवा ढकलला, पोटामंदी बिचवा ढकलला, पोटामंदी बिचवा ढकलला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टर टर फाडलं पोटाला, टर केला खानाचा कोथळा बाहेर आला जी जी, बाहेर आला जी जी, बाहेर आला जी जी. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. जय जय श्री राम बोलेगा. आता आम्ही जाऊन आलो मिरवणुकीवरून आणि आता जातो घरी. घरी म्हणजे पोचलो नाक्यावरती पोचलो. आता इथून जाऊ घरी. आम्ही घरी जाण्याच्या पहिले आपण ना हे सगळं खोलून घेऊ.
ते सगळं काढून घेऊ. मला घ्या पाठापट खोलत काढ रे आतूला पटकन. तुला भूक नाही लागली का? काढ ना. दुलबा किती आहे हे बघ बाबा. तर आम्ही घरी गेलोच नाही जेवायला. आता आलो आम्ही जेवायला हॉटेलला. आणि जतीन अरे बंद कर रे कॉपीराइट येईल. बंद कर कॉपी. हा बोल. हा काय बोलतो जतीन? त्यांनी पापड आणल्या, हा एक नागलीचं आणि 2 रोस्टर आणले. हा त्यांनी एवढीशी चटणी आणली. आम्ही तेवढी मावून घ्यायच्या. अर्थ आहे का? त्यांनी जाऊन हे बघ एवढीशी आणली नाही पुरली खिलाडी. त्यांनी जाऊन एवढी आणली भाई डायरेक्ट. ती पण संपल. ती पण संपल. आता आपण आता एवढी आणायला सांगतो. थांब ना पहिली संपल ते सांगू मग. मोबाईल वापरतो कसं काय तू? हा भाऊ पहिल्यापासूनची आवड आहे तू काय बोलला होता? काय काय त्यात काय काय चालतंय बोलतो? पबजी. हा अरे सापाची गेम याच्यामध्ये कसं काय वापरतो तो? अरे भाऊ जरी पबजी असली सगळा चालला तरी पण त्यात काय नाही माहिती का? तरी पण त्यात ह्या नाही ना. काय नाही अरे एअरड्रॉप थोडी आहे त्यात. सगळं आहे पण एअरड्रॉप नाहीये. एअरड्रॉप नाहीये. अपडेट येणार आहे. एअरड्रॉप पाहिजे फक्त बस. मी मेल केलाय OnePlus कंपनीला. तुम्हारे पास सब आहे पण एअरड्रॉप नाहीये. आम्हाला एअरड्रॉपचा ऑप्शन द्या तुम्ही. हा खूप वांदे होतात आमची. आयफोन फोटो घेताना. अरे मग आयफोन मधून फोटो घेण्यापेक्षा आयफोनच घ्या ना तुम्ही. आयफोन घ्यायचे अपडेट करायचे. 7 घ्यायचे. 7 8 नाही पॉवर बँक चिपकायला. बजेट नाही.